मुंबईमध्ये ठाकरेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. याचबरोबर यावेळीची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वसामान्य लोकांच्या लक्षात राहील अशा पद्धतीची झालेली आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त भाषणाची जर गोष्ट बोलायची झाली तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली भाषणं सदैव स्मरणात राहतील. खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या सगळ्या भाषणांमध्ये मांडलेली होती. त्यांचं आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे जो खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी व्हायरल केला की सोनं आहे, हिरं आहे, खूप साऱ्या महागड्या वस्तू आहेत, परंतु फक्त जमिनीलाच रिअल इस्टेट म्हटलेलं आहे. आणि तुमच्याकडे जमीन नसेल, तुमच्याकडे भाषा नसेल, तुमची भाषा लुप्त झालेली असेल, जमीन तुमच्या हातातून गेलेली असेल तर तुमचं व्हॅल्यू काहीच राहत नाही आणि तुम्ही सुद्धा तिथं असून नसल्यासारखं आहे. हे थोडंसं वेगळ्या भाषेत सांगितलंय, परंतु मतिता अर्थ खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलाय. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरही टीका केली की तुम्ही आणि उद्धव ठाकरे खूप वेळ एकमेकांवर टीका करत होतात, पण मग आता एकत्र कसं, यावरही राज ठाकरे यांनी छान असं उत्तर दिलं की तुम्ही अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत दळभद्री युती करता आणि मग तुमचं म्हटलं की ऊस आणि आमचं म्हटलं की बांबू, अशा पद्धतीने त्यांनी उदाहरण देऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती ही समर्थनीय आहे या पद्धतीचं त्यांनी सूचक शब्दामध्ये स्पष्टीकरण दिलेलं होतं. आणखीही एक सांगायचं म्हणजे निवडणुका येतील जातील, परंतु मराठी माणूसच मुंबईमध्ये नसेल तर मग ह्या सगळ्या निवडणुका काही चाटायच्या आहेत का, अशाही पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. मराठी माणसासाठी मुंबईमध्ये ही शेवटची निवडणूक आहे असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. याच्यामुळे मुंबईतलं मराठी पण जपण्यासाठी म्हणून ठाकरे बंधू हा तुमच्यासमोर पर्याय आहे असंही ठणकावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्याचही बरोबर आणखी ही एक गोष्ट त्यांची व्हायरल झाली ती म्हणजे दुबार मतदार जर तुम्हाला तिथे दिसला, दुबार मतदार, तर दिसेल तिथे त्याला फोडा, जे काही गुन्हे होतील ते आम्ही झेलायला तयार आहोत. एवढं परखडपणे बोलणारा नेता महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकेल का? जनता राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व करावं एवढी संधी देईल का? हे आता अवघ्या एक दिवसावर येऊन थांबलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे एकत्र आलेले आहेत. त्यांच्यासोबत तुतारी सुद्धा आहे, म्हणजे शरद पवारांचा पक्ष सुद्धा आहे. काय नेमकं जादू करतात, मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यामध्ये यशस्वी होतात का, हे सगळं पाहणं आता 2 दिवसात आपल्याला शक्य होणार आहे.